केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसींवर अन्याय होणार आहे। या विरोधात नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी नेत्यांनी जोरदार धरणे आंदोलन केले। विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी एल्गार पुकारण्यात आला। स्वतःला ओबीसींचे कैवारी म्हणवणाऱ्या पंतप्रधान आणि राज्यातील मुख्यमंत्री आता कुठे गेले असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। केवळ बॅनर लावून ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळणे गरजेचे आहे। जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर गाव पातळीवर जाऊन आंदोलन केले जाईल असा इशारा या आंदोलनात देण्यात आला। या परिस्थितीमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कालम असावा जनगणनेमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अधिकार आम्हाला मिळणार नाही। आणि माननीय पंतप्रधानांनी पुन्हा सांगितलं पार्लमेंटमध्ये, त्यांचे बॅनर बोर्ड लावलेत ओबीसी का मसिहा म्हणून। आता कुठे गेले आहेत ओबीसी का मसिहा? महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आपले बॅनर झळकवले ओबीसीचे, आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यापासून सगळे। आणि आज त्यामध्ये जनगणनेमध्ये तो कालमच नसल्यामुळं उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांचं नुकसान होणार आहे, यांच्या अधिकारावर गदा येणार आहे, यांना जो हक्क मिळणार आहे तो मिळणार नाही। म्हणजे संविधानिक अधिकार असून सुद्धा संविधानिक अधिकार आहे एससी एसटीला ते मिळालं पाहिजे। पण बाबासाहेबांनी आम्हाला सुद्धा तो अधिकार दिला ना, पण त्यामध्ये ते होताना आम्हाला दिसत नाही। यामुळे आमची स्पष्टपणे अशी मागणी आहे की कोणत्या हालतीत ते कालम घाला, नाहीतर आम्ही जिल्हा पातळीवर आणि गाव पातळीवर आंदोलन करणार आहोत। आम्ही घराघरापुढे ही पाटी लावून असहकार अशी भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे। ती पाटी आमच्या प्रत्येक ओबीसी माणसांनी घरापुढे लावावी आणि आपली मागणी रेटून धरावी अशी मागणी सुद्धा आजच्या आंदोलनामध्ये आम्ही केली।